करता करे न कर सके पर गुरु करे सब होय, सातो द्वीपो न खंडो में गुरु से बडा न कोय. तर आज आहे वटपौर्णिमा. आज वटपौर्णिमेची स्वयंपाकाची तयारी चालू होती. भजी वगैरे तळले, पुरणपोळ्या केल्या. आता आम्ही निघालो आहे वडाला. आता या ठिकाणी माझं झालेलं आहे, व्यवस्थित रेडी झालेली आहे. आम्ही निघालो आहे वडाला. चला मग आता बघूया काय काय तयारी केली आहे. मी दाखवते तुम्हाला. हे बघा, तयारी झालेली आहे. आगा तेवढा आणायचा राहिलेला होता, तो खालून लगेच दुकानातून घेऊन आलेला आहे. तिथे दिवा लावता येईल. यावर्षी जरा रस्त्याचं काम चालू असल्यामुळे मी वेगळ्याच ठिकाणी वडाला पूजण्यासाठी आले होते. तिथं जवळच वड दिसला, म्हटलं या ठिकाणीच पूजन करून घेऊयात. या वडाच्या भोवती जास्त जागा नव्हती, त्यामुळे एका वेळेस 3 ते 4 लेडीजच पूजन करू शकत होत्या, म्हणून थोडा वेळ थांबले. तर या ठिकाणी वडाचं पूजन करायचं चाललेलं आहे. त्यानंतर वडाला फेऱ्या मारणार आहोत. तर सुरुवातीला वडाचं पूजन करून घेते. वडाचं पूजन झालं, आता वडाला फेऱ्या मारत आहेत. तर हा वड दरवेळच्या वडापेक्षा थोडासा आकाराने छोटा होता. रस्त्याच्या कडेला होता, पण घरापासून थोड्याशा जास्त अंतरावर होता, कारण जरासं फिरून यावं लागत होतं. अगोदरचा जो वड होता तो आकाराने खूपच जास्त मोठा होता. मस्त असं एकदम जुन्या काळातलं मोठंच्या मोठं भलं मोठं असं झाड होतं. यावेळेस पहिल्यांदाच या वडाला मी आले, त्यामुळे इथली जी काही माणसं होती, इथल्या ज्या काही लेडीज होत्या त्या काही जास्त फारशा ओळखीच्या नव्हत्या. आता म्हटलं त्यांच्या ओटी पण भरून घेऊयात. वडाला आल्यावर कमीत कमी 5 ओट्या भरायच्या असतात, त्यापेक्षा जास्त तुम्ही ओट्या भरू शकता. या ठिकाणी काही लेडीजनी माझी पण ओटी भरली, मला पण इतरांच्या भरायच्या होत्या. इथं ओटी भरून झालेली आहे. मी पण या दोघींच्या ओट्या लगेच भरून घेतल्या, म्हणजे आपल्याला पण जास्त लेडीज शोधावे लागत नाही. ज्या आलेल्या आहेत त्यांच्याच ओट्या भरून घेतल्या जातात. मी जेव्हापासून पाहते तेव्हापासून आंबे आणि गहू यांनीच ओटी भरली जाते, त्यामुळे मी तेच साहित्य आणते. आणि वडाला पूजण्यासाठी सुद्धा मी तेच साहित्य आणते. तर या ठिकाणी आजी होत्या, त्यासुद्धा म्हटल्या माझी पण ओटी भर. त्यांना कोणीच हळदी कुंकू लावलेली नव्हतं, ओटी भरलेली नव्हती, आणि त्या एका साईडला बसल्यामुळे आमच्या लक्षात पण आलं नाही. या ठिकाणी त्यांची ओटी भरून घेतली. तर या ठिकाणी भरपूर अशा लेडीज भेटल्या आणि त्यांची ओटी लगेच भरून घेतली. शेजारी अजून एक सुनबाई आलेल्या होत्या, त्यांच्या घरातून 3 लेडीज होत्या, त्यांचीसुद्धा ओटी भरली व त्यांच्या सुनबाई आहेत. अजून एक आहेत गुलाबी साडीवाल्या, त्या सासूबाई आहेत, आणि अजून एक आहे पोपटी साडीवाल्या, त्या आजी सासू आहेत. अशा सगळ्याजणी आल्या होत्या हळदी कुंकूला आणि वड पूजायला. या बघा, या त्यांच्यातल्याच आजी आहेत. त्यांना मी 1-2 वेळा हाक मारली होती, आणि बऱ्याचदा या ठिकाणी पूर्व पश्चिम दिशेमुळे थोडंसं गफलत होते. या ठिकाणी यांचीसुद्धा या दोघींची ओटी भरून घेतली, आणि त्या दोघींनीसुद्धा माझी लगेच ओटी भरून घेतली.
तर या ठिकाणी आमचा ओटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे आता आम्ही घरी निघालेलो आहोत. तर आता आम्ही निघालो आहोत घरी. तर या एरियामध्ये अजून एक वड आहे, तुम्हाला दाखवते. आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी वडाला येत होतो, पण आता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जरा फिरून जावं लागतं, म्हणून त्या ठिकाणी यावेळेस गेलेलो नाही आहे. हा बघा, हा मोठा वड आहे. या ठिकाणी दरवेळीच आम्ही येत असतो वटपौर्णिमेला. तर या पद्धतीने आमचं वटपौर्णिमेचं वडाचं पूजन झालेलं आहे. आता मी घरी निघाले आहे. तर आता आम्ही आलेलो आहोत घरी. वडाचं पूजन करून झालं तर आम्ही घरी आलेलो आहोत. आता नाश्ता करून घेते. सकाळी पोळ्या वगैरे केलेल्या होत्या. श्रद्धाला टिफिनला पण पोळी दिलेली होती, पराठा पण दिलेला होता ब्रेकफास्टच्या टिफिनला. आता मी माझा ब्रेकफास्ट करून घेते. लिफ्ट बंद झाल्यामुळे पायऱ्या चढून आलो, त्यामुळे जरा दम लागल्यासारखं आहे. चला तर मग आता मी माझा नाश्ता करून घेते. भेटूयात थोड्या वेळाने. तर आता ड्रेस चेंज करून बसलेले आहेत. सगळं आवरून झालेलं आहे. पराठा वगैरे खाल्ला. तर आत्ता वडाला जाऊन आलो. तुम्ही पाहिला असेल वडाला गेलेल्याचा व्हिडिओ. त्यानंतर आता सगळं आवरावर करून घेणार आहे. फरशी वगैरे पुसून घेणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललं आहे आमचं. तर आता चला मग भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.